नमस्कार मैत्रिणींनो, आपण वर्षानुवर्षे संक्रांत साजरी करतो, पण या मागचं संस्कृती आणि अध्यात्म तुम्हाला माहीत आहे का? आपल्या सगळ्यांना हे तर माहीत आहे की या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होतं, जे सकारात्मक ऊर्जा आणि आत्मिक उन्नतीचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच हा दिवस शुभ मानला जातो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की मकर संक्रांत म्हणजे फक्त सण नाही, तर दान, गोडवा आणि अध्यात्म यांचा संगम आहे. आणि म्हणूनच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीत वाण का म्हणतात, दान का म्हणत नाहीत. कारण मकर संक्रांतीला वाण दिलं जातं, दान नाही. दान म्हणजे गरजू व्यक्तीस अपेक्षा न ठेवता आणि पुण्यप्राप्तीसाठी केलं जातं ते दान. आणि वाण म्हणजे सवासनींना सण उत्सवाच्या निमित्ताने दिलं जातं. यामागे परंपरा आणि सौभाग्याची भावना असते. संक्रांतीला दिल्या जाणाऱ्या वस्तू गरज म्हणून नव्हे, तर सौभाग्याचं प्रतीक म्हणून दिल्या जातात. आणि हे वाण फक्त सवासनींनाच दिलं जातं. तिळगुळ, वस्त्र, भांडी किंवा छोट्या भेटवस्तूंना वाण म्हणतात. म्हणूनच हे दान नसून आदर, आपुलकी आणि शुभेच्छा आहेत. दान म्हणजे त्याग, तर वाण म्हणजे देवाणघेवाण. वाण घेताना सवासनीही आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात. म्हणूनच ते एकतर्फी दान नसतं, सकारात्मक देवाणघेवाण आहे. थोडक्यात संक्रांतीला दिली जाणारी वस्तू ही दान नाही, वाण आहे आपल्या सौभाग्यासाठी. वाण देण्यामागचं आध्यात्मिक कारण म्हणजे या दिवशी केलेलं दान अहंकार कमी करतं, मन शुद्ध करतं आणि पुण्यप्राप्तीचं कारण ठरतं. मकर संक्रांतीचं वाण आपल्याला शिकवतं की देण्यात आनंद आहे, गोडवा टिकवण्यात जीवन आहे आणि परंपरेत अध्यात्म दडलेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हालाही तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तीळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.